नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात आपण जी टोपी वापरतो त्याला घामाचे डाग पडतात किंवा त्याच्यावरती भरपूर अशी धूळ साठते व घामाचे डाग पडतात, त्याच्यातून घामाचा वास येतो। तो फक्त पाण्यात बुडवून कोणताही साबण ब्रशचा वापर न करता 15 ते 20 मिनिटात एकदम स्वच्छ आणि बिना कलर जाता आहे अशी एकदम कडक कशी राहील याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे। तुम्ही नक्कीच बघा। अशा प्रकारे जर टोपी धुतली तर तुमच्या टोपीचे घामाचे डाग जातील, त्याचा कलर जाणार नाही व टोपी एकदम नवी आहे अशी दिसेल। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तुम्ही बघू शकता ह्या टोपीला किती घामाचे डाग आलेत, एका दिवसात वापरल्यामुळे एवढे उन्हाळ्यात घाम येतो। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता इथं मी साधारणतः आपल्या हाताला चटके बसतील असं कोमट पाणी करून घेतलं आहे। शक्यतो थोडंसं कडक असं हे पाणी करायचं। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, मोठं असेल तर मोठं घाला, बारीक असेल तर बारीक घाला। मिठाने काय होतं, त्याचा कलर जात नाही, जसा कलर आहे तसाच हा कायम राहतो। लिंबू घ्यायचं, लिंबूनी काय होतं, त्याच्यात जो घामाचा वास असतो उग्र तो निघून जातो। आता लिंबू आणि मीठ घातल्यानंतर लिंबू पिळल्यानंतर त्याची साल बाहेर न टाकता त्या पाण्यातच टाकायची। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आपण जो रेग्युलर पावडर वापरतो कपडे धुण्यासाठी ती टाकायची व फक्त हलकं असं फिरवून घ्यायचं, जादा नाही फिरवायचं किंवा पूर्ण मीठ आपले पावडर विरघळू द्यायची नाही। आता ही टोपी अशी पूर्णपणे त्याच्यात बुडेल अशा प्रकारे बुडवून ठेवायची। सुरुवातीला थोडंसं खालवरती करायचं जेणेकरून चांगली भिजली जाते ही। तुम्ही बघू शकता असे मी हलक्या हाताने सगळीकडून फिरवून घेत आहे व नंतर ठेवताना मात्र अशी उलटी करून ठेवायची जेणेकरून जे घामाचे डाग आहेत ते पूर्णपणे अशा पाण्यामध्ये भिजले गेले पाहिजेत। ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच टोपी धुवा। आता 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता पाणी किती शांत झाले, पाण्याचा कलरही बदलला आहे। टोपीचा देखील तुम्ही बघू शकता घामाचे ते डाग निघून चाललेत, पाणी असं काळपट दिसतंय। आता आपल्याला ब्रश न वापरता कोणताही साबण न वापरता या लिंबूच्या साहाय्याने जिथे जिथे घाम होता किंवा घामाचे डाग होते ते आता घासून काढायचे। फक्त या पाण्यामध्ये असं चोळून घ्यायचं, दुसरं काहीही करायचं नाही। जिथे जिथे घामाचे डाग असतील तिथे तिथे फक्त हाताने असं चोळायचं, दुसरं काहीही करायचं नाही, फक्त चोळत राहायचं आणि ह्याच पाण्यामध्ये करायचं, पाणी बदलायचं नाही सुरुवातीला। तुम्ही बघू शकताय याची पाण्याचा कलर किती बदलला आहे व टोपी आपली किती छान अशी दिसते, त्याचे डाग हे निघून चालले आहेत। या लिंबूच्या साहाय्यानेच फक्त चोळून घ्यायचं, याच्याने एकदम फ्रेश असा टोपीचा कलर राहतो, कलर ही जात नाही। आता आपण काय करूया, हे पाणी बदलून दुसऱ्या स्वच्छ पाण्यात आपण आता टोपी धुवून घेऊया। हे पाणी सगळं टाकून देऊया। आता मी डायरेक्ट नळाखालीच आता टोपी धुवायला घेतली। फक्त असं एकदम घट्ट प्रकारे हलवून घ्यायचं, नळालाच मी टोपी धुवून घेते। मी एका हातानेच तुम्ही बघू शकता मी चोळत आहे। आता याच्यातील जे व्हील पावडरचा थोडासा अंश राहिलेला असतो तो निघून जातो। मिठामुळे एकदम असा कडकपणा येतोय, मऊ होत नाही, कलर ही जात नाही। ही ट्रिक वापरून जर तुम्ही टोपी धुतली तर तुमची टोपी आहे अशी नवीन कायमस्वरूपी राहील। आता आपल्याला काय करायचं, आपली ही टोपी धुवून झाली आहे, याला एकदम कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी आता असे एका ठिकाणी अडकवून ठेवले, याला ऊन लागते। साधारणतः 1 अर्ध्या तासात आपली ती टोपी वाळून जाते। आता आपली अर्धा तास झाला आहे, तुम्ही बघू शकता टोपी किती छान निघाली आहे, एकही घामाचा डाग राहिला नाही कोणत्याच बाजूने, आतून बाहेरून कुठूनच घामाचा डाग राहिला नाही, कडक राहिले, कलर आहे असा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद।